सॉरी बोलली ना की झालं का? ए डाली, ए डाली, ए मुर्द्यांनो कुठं चालला? ही आपली डाली या. ए ग डाली, माझं डाली ग, माझं लेकरू ते. गावात याकाचं काय चाललंय काय? डॉक्टर सचिन. येस मॅडम. तुम्ही सगळे रिपोर्ट्स वाचले? येस. इट्स अ क्लिअर साइन ऑफ कार्डिओमेगली. येस. सिम्पटम्स तरी तेच आहेत. दम लागतोय, चक्कर येतेय, हार्टबीट्स मध्ये डिस्फंक्शनिंग, पल्स रेट, वजन वाढतंय. एव्हरीथिंग इज शोइंग द सेम. राधा कप look at this. या अशा परिस्थितीत जर का त्यांच्यावर योग्य वेळी उपचार झाले नाही तर हृदयाची क्रिया थांबू शकते. आय मीन हार्ट अटॅक और वॉल्व्स खराब होऊ शकतात. थोडक्यात शी इज ऑन हाय रिस्क. ए ग डाली, माझं डाली ग, माझं लेकरू ते. अक्का माझ्याशी बोलतात की काय? आजारपणामुळे सुधारले वाटतं. लेट्स गो. थँक गॉड अक्का तुम्ही आली गडफॉड करत आली. हे साडीचं दुकान कशाला आली तू? साड्यांचं दुकान काय काय नवीनच सुरू केलंय? नवीन नाही ग, जुनच आहे. तू लेट करंट आहेस. लेट करंट? लेट करंट कोणाला म्हणताय? मी डॉक्टर आहे, डॉक्टर. तुम्ही आजारी पडल्यानंतर तरी मला वाटलं तुमच्यात सुधारणा झाली असेल, पण नाही. इनफॅक्ट तुम्ही कधी सुधरूच शकत नाही. दुसऱ्यांच्या नाही तर निदान स्वतःच्या जीवाची तरी काळजी करा. तू नको घेऊ माझी काळजी. माझी काळजी घ्यायला माझे लेकर आहे, ते मोठे, ते सांभाळतील मला. ए डाले, तू येऊ नको. मी मेली तरी माझ्या अंगाला हात लावायचा नाही. तुझं थोबाड बघायचं नाही. जा इकडनं. अरे सत्या पांडे गब्बर, तुम्हाला काय सांगितलं होतं? अक्काला बाहेर येऊ देऊ नका म्हणून. कशाला बाहेर आणलं तिला? अक्के तू पहिले गप बस, बघू आराम करचा. चल तू घरात चल. देवा प्लीज अक्कांना आत न्या, त्यांना आरामाची गरज आहे. हो तेव्हा ही टवळी असेपर्यंत मला काय आराम भेटणार नाही. हिला जायला सांग. अगं तू शांत हो ना, चल घरी जाऊ आपण. चल. मी आत येणार नाही. माझी डाली इकडेच ना. तिला खायला देणार, तिला प्यायला देणार. मी इथंच बसणार. ठीक आहे अक्का, सुपर आयडिया. माझं तर म्हणणं तुम्ही इथेच बसा, त्या डालीच्या शेजारी. मी बसन, पण मला तुझं थोबड बघायची पण इच्छा नाही. तू जा इकडनं. असं कसं बोलताय तुम्ही? मी का जाऊ? माझं घर आहे, माझं अंगण आहे, मी इथेच बसणार. इनफॅक्ट तुम्ही बोला ना माझ्याबद्दल. काय बोलत होतात डॉक्टर सचिन? काय बोलत होते? या साडीचं दुकान, टवळी, सटवी आणि डाली. रिलॅक्स. इट्स ओके. आणि काय ते लेट करंट अँड ऑल. पण तुम्ही बोलत राहा. मी आता इथेच बसणार आणि ऐकणार आहे सगळं. ए देवा, हिला जायला सांग. आपण तुमच्या भानगडीत अजिबात पडणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. हा तुम्हाला काय वाटलं डॉली वहिनी? अक्का तुम्हाला घाबरते? अक्का तू बघ त्यांच्याकडे. बघ बघ ना. नको, ती पनवती आहे. मला तिचा थोबाड पण बघायचं नाही. असं कसं थोबाड बघायचं नाही? माझा थोबाड तर तुम्हाला बघावाच लागणार आहे ना. कंपल्सरी येते, कारण मी तर इथून जाणार नाही. इनफॅक्ट अक्का किती छान आहे ना हे तुमच्यासाठी. बघा बघा, तुमच्या दोन्ही डाल्या तुमचं ऐकणार आहेत. मी तर बाबा इथंच थांबणार आहे तुमचं ऐकायला. आणि तुम्ही सतत बोलत राहिलं पाहिजे. बोला. हे बघ डाली, तुला काय खायला प्यायला लागलं तर मला सांग. मी जाते. म्हणजे ह्या टवळीचं थोबाड बघायचं नाही म्हणून जाते. हा, तू काळजी घे. मी नंतर येते. हा, हे बघ देवा, मी आता जाते. मी नंतर येऊन मी माझ्या डालीला खायला प्यायला देईन. तिला सांग
आज जायला, कळलं? आपण सांगतो जा जा जा, जा. आई शपथ डॉलीबाई, अहो थँक्यू. अहो तुमच्यामुळे आपली अक्का आतमध्ये गेली, खरंच सांगतो. तेव्हा ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही सगळेजण जरा येता का? मला अक्कांविषयी थोडं इम्पॉर्टंट बोलायचं होतं. प्लीज प्लीज शांत व्हा. वहिनी काय सिरियस आहे काय? तुम्ही बोला बिंदास, आपण शांत राहतो. ये शांत राहायचा तू 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 पण शांत राहायचा. भाई भाई थोडा थंड घे तू. सत्याभाऊजी, सगळ्यात आधी तुम्ही शांत व्हा. तुम्हीच जास्त पॅनिक होताय. हे असं करून कसं चालेल? अक्कांची परिस्थिती आता काय आहे? या अशा वेळेला आपण शांत राहायला पाहिजे ना. अहो डॉलीबाई, आपल्याला तर काय पण सुचत नाही. आपल्याला तर अक्काला बघवतच नाही हो, म्हणून आपण सकाळीच बाहेर गेलो होतो. तुम्ही काय पण करा, पण अक्काला बरं करा बस. देवा, अक्का तुम्हाला तुमच्या आईसारख्या आहे. माझ्या पण कोणीतरी आहेतच ना. तुम्ही प्लीज काळजी करू नका. हो, पण वहिनी, अक्काला नक्की झालंय काय? तिचे रिपोर्ट्स आले का? तुम्ही चेक केलेत का ते? म्हणजे घाबरण्यासारखं काही नाहीये ना रिपोर्ट्स मध्ये? हे बघा, हवं तर आपण मोठ्यातला मोठा डॉक्टर कडू ट्रीटमेंटसाठी आउट ऑफ इंडिया जावं लागलं तरी चालेल, पण प्लीज अक्का बरी झाली पाहिजे. पांडे भाऊजी, सगळ्या गोष्टी ना इथेच होण्यासारख्या आहेत. जर का त्याने व्यवस्थित व्यायाम केला, पथ्य पाणी पाळलं, वेळच्या वेळी चेकअप केलं, सगळ्या टेस्ट होत राहिल्या, तर काही इश्यू नाही होणार आणि त्यांची ट्रीटमेंट इथेच होईल. आपल्याला कुठेही जायची गरज नाहीये. डॉक्टर सचिन, प्लीज एक्सप्लेन. येस, हे बघा, हे बरं झालं की उशीर न होता आपल्याला अक्कांच्या आजाराची लक्षणं आधीच कळली. हा आजार हृदयाशी रिलेटेड आहे. ब्लड प्रेशर वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयात ब्लॉकेज, आय मीन रक्ताच्या गुठळ्या होणं, हे सगळं होऊ शकतो. बट डोंट वरी, योग्य औषधं, उपचार आणि फॉलोअप ह्याच्यामुळे त्या व्यवस्थित होऊ शकतात. आणि कदाचित गरज भासल्यास आपल्याला त्यांचं ऑपरेशनही करावं लागेल. ऑपरेशन? आणि ते पण ते हार्टचं? डॉलीबाई, तुम्ही बघा ना काहीतरी. तेव्हा प्लीज तुम्ही असे खचून जाऊ नका. तुम्ही स्ट्रॉंग राहा. आणि मी सांगते ना, अक्कांना मी काहीही होऊ देणार नाही. प्लीज. आणि एकदा का जर सगळे औषध उपचार वेळेवर सुरू झाले की मग काही प्रॉब्लेमच नाही ना. सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. बरं, मग ह्यासाठी कोणी स्पेशालिस्ट? हो, ऑफकोर्स, डॉक्टर मोनिका श्रीखंडे. काय? हो, जगभरातली लोक या आजारावर सेकंड ओपिनियन घेण्यासाठी डॉक्टर मोनिका श्रीखंडेकडे येतात. त्या त्याचं प्रॉपर डायग्नोसिस करतात. सो डॉक्टर मोनिका श्रीखंडे इज द बेस्ट. मग तर टेन्शनच नाही. डॉलीबाई, तुम्हीच बघा अक्काला, तुम्हीच बरे करणार अक्काला. त्या दिवशी तुम्ही स्वतःहून आमचं लग्न लावून द्या. तू येऊ नको इकडं. तू जर का औषध दिलं ना, त्याच्या आधी मी विष खाऊन आत्महत्या करीन. नाही, नाही शक्य ते. आय एम सॉरी. पण का? तेव्हा तुम्हाला अक्कांचं बिहेवियर माहिती आहे ना कसं आहे ते. माझं तोंड बघितलं तरी त्या चिडतात, पॅनिक होतात, आरडाओरडा करतात. आणि हे सगळं आत्ता त्यांच्या तब्येतीसाठी बरोबर नाहीये. एक डॉक्टर म्हणून मी ही रिस्क घेऊ का? मग वहिनी, दुसरा कोण असेल तर त्याचं नाव सांगा ना, आपण आणतो त्याला. काय गब्बर? आपण आणतो ना त्याला उचलून. तुम्ही सांगा फक्त कोणता डॉक्टर आणायचे ते. उचलायचं वगैरे हे सतत काय असं बोलतात? ह्याला उचलू त्याला उचलायची काय गरज आहे? डॉक्टर आहेत ते, त्यांना कॉल केला की ते येतील ट्रीटमेंटसाठी. एक
पांडे भाऊजी, मी तुम्हाला नंबर्स पाठवते. डॉक्टर सबनीस आणि डॉक्टर शहा, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, अपॉइंटमेंट फिक्स करा. ते लगेच येतील. माझा रेफरन्स द्या आणि त्यांना सांगा की इट्स अन इमर्जन्सी. शुअर. बट मॅम, डॉक्टर सबनीस, डॉक्टर शाह तुम्हालाच कॉन्टॅक्ट करतील ना सेकंड ओपिनियन साठी. हे बघा, मला तरी वाटतं की अक्कांच्या ट्रीटमेंटसाठी ना तुम्हीच बेस्ट ऑप्शन आहात. डॉलीबाई, आपण हात जोडतो, पण तुम्हीच अक्काला बघा. आय एम सॉरी देवा, पण ते शक्य नाही. हवं तर अक्काला आम्ही समजवतो, पण प्लीज तुम्हीच ट्रीटमेंट करा अक्काची. नाही पांडे भाऊजी, आय मीन मी तुमच्या सगळ्यांच्या भावना समजू शकते, पण हे मी नाही करू शकत. आणि हे सगळं मी यासाठी नाही बोलते की अक्का माझा रागराग करतात, त्या माझा तिरस्कार करतात. इनफॅक्ट मी त्यांच्याच तब्येतीसाठी हे बोलतेय. आणि प्लीज प्लीज एक डॉक्टर म्हणून माझी ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. यू प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड देवा. अहो, यू अंडरस्टँड मी ट्राय. डॉलीबाई, अहो आता तुम्ही आपलं ऐका बस, आपल्याला काय माहित नाही. देवा, चल 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 अक्का. डॉक्टर सचिन, माझं मेडिकल किट आण. येस मॅडम. चहा कशाला एवढा आटापिटा करते? थांब जा. कृष्णा, ए इकडे लवकर चहा घेऊन जायचंय तुला. ये. सगळं सगळं मस्त आहे, एकदम छान. ए बाळ, तू आहे ना फुलासारखी वाढलीयस ग. तुला हे कष्टाचं जीवन झेपेल का ग? जरा शांतपणे विचार कर आणि सरळ आपल्या घरी निघून ये. अक्का, अगं एक वेळ मी मला विसरेन, पण तुला कशी काय विसरेन? एवढीशी होतीस ग जेव्हा तुझी आई गेली तेव्हा. अशी मला बिलगून झोपायची. दिवसभर माझा पदर पकडून घरभर हिंडायची. लोक मला म्हणाले लग्न कर लग्न कर. मी म्हणलं नाही, मी माझ्या लेकराला सोडून जाणार नाही. आणि लग्न कशाला करू? मी का तिला पोरकी करायला? राधा, काय ग, काय झालं? अशी अचानक का निघून आली सातून? नाही, काही नाही. काही नाही कसं? बघू बघू. अगं बघू ना. ओ माय गॉड, एरवी तू अशी टफ लुक देत फिरत असतेस टेरर सारखी, आणि आज अचानक काय झालं? तू चक्क रडतेस. काय ग, कुठे गेली ती स्ट्रॉंग गर्ल टॉम बॉय राधा? हा, ही ना रेअर मोमेंट आहे, ही ना कॅप्चर केली पाहिजे. शट अप कबीर. तुला अक्कांसाठी वाईट वाटतंय ना? पण एरवी अक्का आपल्याला, मॅमना काय वाटेल ते बोलत असतात, कायम शिव्या देत असतात, तरी तुला त्यांच्यासाठी वाईट वाटतंय. खरंच तू ना ग्रेट आहेस. कबीर प्लीज लीव मी अलोन. नो वे. तू अशी इथे रडत बसलेली असताना तुला एकटीला सोडून जाणं चान्सच नाही. आणि अक्का आणि आपला असा काही संबंध नसताना त्यांच्यासाठी इतकं का वाईट वाटून घेतेस तू? कबीर तुला कसं सांगू, अक्का ही माझ्या बाबाची म्हणजेच देवाची बहीण आहे. हा, कारण का त्या पण माणूसच आहेत ना, त्या पण आणि मी पण. मला वाटतं वाईट, आणि तू काही ऐकवायला आला असेल ना तर तू प्लीज जा इथून. नाही ग रडूबाई, ते बघ तू आता डिस्टर्ब आहेस ना, सो जोपर्यंत तुला ओके वाटत नाही ना तोपर्यंत तू जरी मला इथून हकलून लावलंस ना तरी मी कुठे जाणार नाही, कळलं? राधा आणि मॅमने आपल्याला कॉलेजमध्ये काय सांगितलं होतं विसरलीस? पेशंटशी इमोशनल होता कामा नये. मग आपल्यालाच त्याला ट्रीट नाही करतायत,
आपला हात कापतो. आणि ॲज डॉक्टर्स ना आपल्याला मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आणि आय नो यू आर अ स्ट्रॉंग गर्ल, राईट? अक्कांना वाटेल ना बरं? हे बघ, डॉक्टर म्हणून आपल्यासाठी ही एक केस स्टडीच आहे. सो तूच मला सांग, तुला काय वाटतं? मोनिका मॅम आहेत, सो वाटेल अक्कांना बरं. झालं तर मग कशाला उगाच एवढं टेन्शन घेतेस? रिलॅक्स. राधा, मला माहित नाही नेमकं काय आहे, पण तुझ्यात आणि अक्कात नक्कीच काहीतरी वेगळं कनेक्शन जाणवतंय मला. राधा, हे बघ, अशा एवढ्या तेवढ्या गोष्टींनी ना डिस्टर्ब होणं डॉक्टर म्हणून आपल्याला परवडण्यासारखं नाही. कळलं का? चल मग आज जाऊ. नाही नको ना प्लीज, थोडा वेळ इथेच बसूया. मॅडम, आपण ह्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू केली पाहिजे. केस इज टर्निंग क्रिटिकल. डॉलीबाई, तुम्ही सांगाल ते आपण करू, तुम्ही बोलाल तसं आपण वागू. डॉलीबाई, हात जोडतो, तुम्ही आपलं ऐका ना. केस तर क्रिटिकल आहे, पण एक गोळी आहे. ती गोळी घेतल्याने माणसाला साधारणतः 1.5 तास गुंगी येते. म्हणजे तो कंप्लीट बेशुद्ध पडत नाही, पण तो कंप्लीट शुद्धीवर पण नसतो. आणि या गोळीचा इफेक्ट असताना त्या माणसाला आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या आजूबाजूला कोण आहे, काहीच कळत नाही. युजली खूप स्ट्रेस असेल, तो रिलीफ करण्यासाठी ही गोळी देतात. आणि या गोळीचे काही साईड इफेक्ट्स पण नाही. आय एम शुअर ही गोळी अक्कांना सूट होईल. अहो डॉलीबाई, तुम्ही काय बोलताना, आपल्याला काय पण टोटल लागत नाही हो. पण माझ्या सगळं लक्षात येते. 1.5 तास आहे आपल्याकडे, 1.5 तास आहे अक्कांची ट्रीटमेंट करण्यासाठी. ही गोळी अक्कांना द्यायची आणि त्यानंतर अक्कांना गुंगी येईल आणि मग मी इथे ट्रीटमेंटसाठी येईल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, ही गोळी दिलेली असताना कुठलाही दुधाचा प्रकार अक्कांच्या पोटात जाता कामा नये, कारण त्या गोळीची कपॅसिटी कमी होईल. हे एवढं पथ्य मात्र तुम्हाला पाळावंच लागणार आहे. म्हणजे ही गोळी दिल्यावर डॉलीबाई अक्काचा इलाज करणार आहे की नाही? हा, बरोबर. आहे ना? आहे, एक नंबर काम झालं. अक्कांना कधीही जाग येईल. मी अक्कांवर ट्रीटमेंट करणार आहे आणि आता हे करण्यापासून मला स्वतः अक्का पण थांबवू शकत नाही.